हॅलो. हा नमस्कार सर, उदय निकम बोलतो माले दाभाडे. बोला बोला. सर ते आपला एलएमसीचा पहिला स्प्रे झाला आपला हम्म. टमाट्याचा आणि वालाचा प्लॉट आहे माझा. बरं बरं. तर मग विराट तुम्ही आणल्या मला विराटचा तर एक्सलंट रिझल्ट आहे, एकदम एक्सलंट रिझल्ट आहे. मी आजपर्यंत जेवढे मारले ना हां हां. त्याच्या तुलनेत काहीच नाही. मी तुम्हाला एकदम सांगतो 100% एकदम. म्हणजे नक्की काय फरक जाणवला तुम्हाला? हे पहा, पान असं स्क्वीज झालेलं होतं ना, थोडं असं वाकडं वगैरे. हां हां. आणि पान डायरेक्ट स्प्रेड झालं असं, म्हणजे ब्रॉड होऊन गेलं पान, एकदम असं चौडं झालं पान. अच्छा. आणि काळोखी आली पानामध्ये ताबडतोब, म्हणजे असं नाही बरं का, म्हणजे त्याने फार 12 तास 14 तास असे नाही, सकाळी मारला आणि सायंकाळी रिझल्ट दाखवला तो. इतकं सुंदर गुड आहे. गुड. आणि मग मी आता लोमसी काल परवा आणि काल या 2 दिवसात मारलं. तर मग हां माझ्या हां. होते विराट करावं लागेल मला आता, आहे ना. हो हो, विराटची नियमित फवारणी घ्या तुम्ही. हे 2 प्रॉडक्ट आणि जर तुम्ही कंटिन्यू वापरत राहिले तर तुम्हाला मग तिसरं प्रॉडक्ट वापरायची गरज पडणार नाही शक्यतो. नाही, ते तर झालंच. ते आता ते किरण जगताप आहेत ना मालेगावचे, हां हां. त्यांनी मला रेफरन्स दिला तुमचा तो. बरोबर तुम्हाला बरोबर. सांगायचं राहून नाही, ते सांगायचं. हं. आणि असं होतं सर, आमचं पाहुण्यांचं आहे सांगलीला बाग, द्राक्षाचा हां बाग. हां. हां हां. तर त्यांची ऑक्टोबरला छाटणी येते, हं हं हं. म्हणजे तो त्यावेळी असतो. तर त्यांना मी सजेस्ट केलंय, म्हटलं असं आहे तर मग आपल्या मार्फतच पाठवू त्यांना तिकडे. चालेल चालेल, काही हरकत नाही. हो. तर माझं असं म्हणणं सर, मग याचे रिपीट स्प्रे किती केव्हा केव्हा घेत राहायचे? तसं मला स्प्रे मारायला कंटाळा नाही आहे. हं 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 हं. लोमसीचे स्प्रे किती ठेवायचे, असे कंटिन्युअस किती ठेवायचे असे? आता तुम्ही नेमकं कुठल्या पिकावरती स्प्रे करताय त्याचा? आता टमाटा आहे आणि वाल असतो ना आपला, वेलीवर्गीय हां येतो. हां. ओके ओके. हां बघा, टोमॅटो, हां. वाल यांची सतत आता तोडणी सुरू असते, बरोबर? तर हो त्या हो 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 नवीन हो. नवीन फ्लॉवरिंग येत राहते, फळं निर्मिती सुरू होत राहते. तर बरोबर बरोबर. याच्यामध्ये न्यूट्रिएंटची गरज झाडाला लागत राहते. बरोबर आहे, अन्नद्रव्यांचा बरोबर आहे सर. पुरवठा नेहमी गरजेचा असतो. तर अशा वेळेस दर बरोबर 10 सर. दिवसाच्या अंतराने तुम्ही फवारणी करत राहा. हो 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 हो. जेणेकरून नवीन फुलं निर्मिती होत राहील, असलेल्या फळांचा विकास होत राहील. बरोबर सर, बरोबर आहे, बरोबर आहे. हां, तर ह्याच पद्धतीनं तुम्ही जमीनमधनं सुद्धा वापर करा. हे दोघांचा का? हो, 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 हो. बरं बरं सर, बरं 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 बरं. म्हणजे चालेल. जमिनीतून जे हानिकारक बॅक्टेरिया वगैरे आहे, हो त्यांच्यावरती हो तुम्हाला हो. कंट्रोल मिळेल. बरोबर सर, बरोबर. हां, हां, हां. आणि हानिकारक समजा रसायन, शेवटी हे खाण्याच्या वस्तू आपण पिकवतो आहे. बरोबर सर, बरोबर आहे. हां, तर त्या कुठं ना कुठं त्याचा अंश राहूनच जातो, केमिकल असलं म्हणजे. आता हे 100% दोन्ही राहतो प्रॉडक्ट सर. दोन्ही प्रॉडक्ट असे आहे की तुम्ही डायरेक्ट केली तरी काही प्रॉब्लेम नाही. नाही नाही, मी तेच, मला विश्वास बसला त्याच्यावर पूर्ण. कारण की तुमचं हां, हां. ते लिटरेचर पाहिलं ना, तर हां, त्यात हां. जे मला जे पेस्ट होते, म्हणजे जे कीटक होते, ते सगळे त्यात कव्हर झालेले आहेत. गुड, गुड, गुड. लोमसीच्या लिटरेचरमध्ये. आणि आपल्याला न्यूट्रिटिव्ह म्हणून हे आहे, आणि बाकीचं मग आपलं बेस्ट चालू राहतो. मग बेसल त्याला आपण ऑर्गॅनिक काही ना काही देत राहतो. हां, म्हणजे चालेल, चालेल. स्लरी वगैरे असं. बरोबर आहे सर, चांगलं आहे, बरोबर आहे, चांगलं आहे. बरोबर आहे. तुमची प्रॅक्टिसेस चांगल्या आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही हो, करा. नाही सर, उशीर झाला थोडा. बरं का हां, सर. हां. हां, हां. माहिती मला त्यांनी पपईमध्ये मला उन्हाळ्यातच सांगितलं होतं, पण थोडं कसं होतं, माणूस विचार करत जास्त विचार हां, करतो. हां. बरोबर. असं असं. हां, हां. हां. बरोबर. नाही, आता जे पुढचे जे राहतील ना, तर ते 100%. आता डाळिंबाची मी सजेस्ट करतो तिथे. डाळिंबाचे जे प्लॉट आहेत ना सगळ्यांचे, हो, हो, हो. त्यांना म्हणजे बघत आता डाळिंबाची लागवड. साईज मला एक दिलं होतं मी. आमचे हां हां. मोठे शेतकरी आहेत. त्यांची जवळपास 50 एकर डाळिंबाची बाग आहे. तर अच्छा त्यांनी अच्छा. हां डाळिंबावरती फ्लॉवरिंगच्या वेळेला त्यानंतर दर 15 दिवसांनी फवारण्या घेतल्या. तर हां त्यांच्या हां हां हां. बागेतल्या डाळिंबाची साईज, कलर इतका अप्रतिम होता की जी तोडणी करणारी मंडळी होती, ती अक्षरशः बरोबर सर. तोंडात बोटं घालत होती की अशी बाग आम्ही बघितली नाही. बरोबर सर, बरोबर. आता तुम्हाला हां. सांगतो सर, मी टोमॅटोला लोकांनी इतके म्हणजे नेटिव्ह पासनं, तर हं. ते आता ते सांगायचे कामच नाही. कोसाईड पासनं, स्कोर हां, पासनं, हां. कवच. माझ्या हं, हं. प्लॉटला मी जुनी प्रॅक्टिस होती माझी. हां, हां. डाळिंबाची होती आणि द्राक्षाची होती. मी हं, तुम्हाला हं. सांगतो, फक्त ताकद वापरलं त्यात, तुमचं कॅप्टॉप आणि हं. हेक्साकोनाझोल, ब्ल्यू हं, हं. कॉपर, त्यातून बॅक्टेरियोमायसिन आणि हं. एक साप म्हणजे मॅन्कोझेब आणि कार्बेंडिझम. एवढं हां, हां. सोडून सर हं. कुठलाही स्प्रे घेतला नाही. हं. आणि कीटकनाशकमध्ये साधं म्हणजे त्या कॅर्पेट हायड्रॉक्साईड या फक्त पोळ्याच्या आधी मारला, आणि पोळ्यानंतर प्रोपेनोफॉस मारला. त्याच्या हां, हां. आधी क्लोर सायपर सोडून कुठलाही स्प्रे घेतला नाही सर. लोकांचे त्या प्लॉटमध्ये, माझ्या प्लॉटमध्ये जेवढा खर्च काय 40 टाकले. माझा हं. 12,000त पूर्ण प्लॉट उभा राहिला, आणि योगायोगाने आपला प्रॉडक्ट आपल्या हातात येऊन गेला. गुड, गुड, गुड. आणि हेच पाहिजे आणि आपल्याला. अशा वेळी आला सर तो, की हं. म्हणजे हे क्लायमेट जे आहे ना, हे सगळं शिकून जातं.
बरोबर आहे. बरोबर. हे क्लायमेट सगळं शिकून जातं तुम्हाला. उन्हाळ्यात नाही रिझल्ट नाही, हिवाळ्यात नाही, पण ह्या क्लायमेटमध्ये सगळा अभ्यास होतो आपला. अगदी अगदी बरोबर, अगदी बरोबर. चालेल सर, खूप म्हणजे सोनंच आताशी लागला असं म्हणा तुम्ही आता. थँक्यू सर, थँक्यू. तुम्ही फीडबॅक दिला, होऊन दिला. खूप बरं हो. वाटलं. नाही मला तर, मी तर विराटचं तर मी आलेला किरण जगताप त्यांना सांगितलं, म्हटलं असा प्रॉडक्टच पाहिला नाही आजपर्यंत मी. आणि कॉस्टिंगच्या हिशोबात सांगितलं ना सर, बरं का, तर एवढं स्वस्त नाही कुठलं, बरं का. कारण की मी ते यांचे बरेचसे ऑर्गॅनिकचे ते आहेत ना, इंडिया ॲग्रो वगैरे, त्यांचे पाहिले प्रॉडक्ट. एवढे महागडे आहे. आणि आपलं त्यांचा तो OLX का काहीतरी म्हणतात, तो 250 ml तो 1300 रुपयाला आहे. आपलं 1 लिटर 900 रुपयाला आहे. घरपोच येतं अजून त्यातल्या त्यात. मग काय पाहिजे सर. आणि काही तासात रिझल्ट ना. हो ना, हो ना. चालेल. म्हणून तर त्याला पेटंट मिळालेलं सर त्या प्रॉडक्टला. नाही खरंच कर. आणि आपल्याच भागात ना अजून त्यातल्या त्यात जळगावचं हो, म्हणजे ते हो, विशेष आहे. हो. चालेल, चालेल. थँक्यू सर, थँक्यू. चालेल. थँक्यू.